नमस्कार, द रॉयल 24 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण दौंड शहरामधील तहसील ऑफिस समोर आहोत. आज इथं मानव अधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन संघटना यांच्यातर्फे आज तहसील कचेरीसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन निदर्शन करण्यात येत आहे. त्याबद्दल आपण भारत सरकार यांच्याकडनं माहिती घेऊया. आज मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या वतीने दौंड तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन निदर्शने करण्यात आली. दौंड तालुका कुरकोम या ठिकाणी MIDC मध्ये ईशा कंपनी आहे, काय इफ्को कंपनी आहे. त्या इफ्को कंपनीमध्ये या दौंड शहरातील आणि तालुक्यातील काही कामगार कामाला होते, परंतु हे सदर कामगार गेल्या 5 ते 10 वर्षापर्यंत सलग काम करून सुद्धा त्यांना तडकाफडकी गेल्या 4 महिन्यापूर्वी काढून टाकलेलं आहे कामावरून. आणि म्हणून आपण कायद्यानुसार जर पाहिलं तर ग्रॅच्युटी कायदा 1972 नुसार कुठल्याही कामगाराला अशा तडकाफडकी कामावरून टाकणे योग्य नाही. आणि जरी कामावरून काढून टाकलं तरी त्यांना या जेवढ्या कालावधीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे तेवढ्या कालावधीचा त्यांना ग्रॅच्युटी पेमेंट पूर्ण दिला जातो. तसेच त्यांचा राहिलेला PF देखील दिला जातो. परंतु असं कुठलंही कृत्य या कंपनीने केलेलं नाही. आणि त्यामुळं हे जे कामगार आहेत, हे कामगार, या कामगारांची नावे अशी आहेत की त्या कामगारांची नावे म्हणजे मनीषा सोनवणे, किरण शिंदे, सारिका जगताप, महेंद्र कुमार शिवभारे, मीना माने आणि प्रकाश लोंढे अशा कामगारांना गेल्या 4 महिन्यापूर्वी काढून टाकलं होतं. परंतु त्यांची ग्रॅच्युटी आणि PF या कंपनीकडे राहिलेला आहे. त्यांनी अद्यापपर्यंत PF देखील जमा केलेले नाही. आणि ग्रॅच्युटीचा विषय घेतला तर ग्रॅच्युटी सुद्धा त्यांनी द्यायला नकार देतात. एक आपण पाहिलं ग्रॅच्युटी कायदा 1972 अंतर्गत एखादा कामगार जर 5 वर्षापर्यंत म्हणजे लगातार 5 वर्ष जर काम करत असेल तर कायद्यानुसार त्याला ग्रॅच्युटी दिली जाते. परंतु ही कंपनी चालढकल करते, कुठले ना कुठले कारण सांगते की आमची कंपनी डबघाईला आलेली आहे, बंद पडत चाललेली आहे, अशी कारण सांगून या कामगारांवर अन्याय करीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या कामगारांवर सतत अन्याय होतोय. मागच्या काळामध्ये सुद्धा मागच्या 1, 2, 3 वर्षापूर्वी देखील कामगारांवर अन्याय झाला होता. तो अन्याय आम्ही दूर केलेला आहे. परंतु हा जो अन्याय चालू आहे या कंपनीकडून तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आता जर यांनी जर हा निर्णय घेतला नाही, या कामगारांना ठरल्याप्रमाणे त्यांच्या हक्काची ग्रॅच्युटी पैसे रक्कम आणि PF आणि त्यांचा राहिलेला पगार त्वरित देण्यात यावा, या मागणीसाठी आम्ही तहसील कार्यालय समोर दौंड या ठिकाणी आंदोलन करतोय आज. परंतु या ठिकाणी सतत उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तहसीलदारला सुद्धा आम्ही विनंती करतोय की तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. आणि ज्यांनी ज्या कंपनीने ह्यांचा पेमेंट आणि ग्रॅच्युटी थांबवलेली आहे या कंपनीवर कायदेशीररित्या कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. नमस्कार, जय शिवराय, जय भीम. माझं नाव किरण शिंदे. मी गेले 6 वर्ष इफ्को कंपनी त्या कार्यरत होतो. त्या कंपनीने आम्हाला पूर्व काही न सूचना देता 4 महिन्यापूर्वी आम्हाला कामावरून तडकाफडकी काढून टाकलेलं आहे. तर कामावरून काढून टाकून माझे काही मित्र आहेत त्यांची कोऱ्या कागदावर सही करून
घेऊन त्यांना कामावरून काढलंय. त्या सहीचं काही पूर्व कारण अजून आम्हालाही समजलेलं नाही. आमच्यातले काही महिला आहेत, त्यांचं वय होऊन गेले, पण त्यांनी कामाला कुठं जायचं. आज कंपनीने आमच्यावर उपासमारची वेळ आणलेली आहे सर. जेणेकरून आज आम्ही भारत सरोदे साहेबांकडे आलो या न्यायासाठी. तर कृपया करून प्लीज तहसीलदार सरांना आमची विनंती आहे की आम्हाला न्याय मिळवून द्यावा. एवढीच आमची विनंती आहे. जय भीम जय शिवराय. माझं नाव मनीषा सोनवणे. मी इफको कंपनीत काम करत होते. पण अचानक त्यांनी आम्हाला कुठलीही कल्पना न देता आम्हाला कामावरून काढून टाकले. कोऱ्या कागद आमच्या खोट्या सह्या घेऊन. त्यामुळे आता आमच्यावर खूप बिकट परिस्थिती आहे. आमच्या काही मागण्या असतील ते त्यांनी पूर्ण कराव्यात. ग्रॅज्युएट तुम्ही त्या कंपनीमध्ये किती दिवसापासून काम करता? त्या कंपनीत 8 वर्ष काम केलं आणि PF त्यांनी वगैरे ह्याच्या आधी किती काढत होता तुम्ही? पीएफ काढलेलं आहे बराच वेळा. तुम्ही काढलं नाही. हो. परंतु आता देत तर असतील की नाही? आता देत नाहीत, म्हणजे त्यांनी भरला नाही आमचा पीएफ काही दिवसांचा. पूर्ण पीएफ नाहीये, काही दिवसांचा भरलेला नाहीये. सगळ्यांचंच का तुमचं एकट्याचं? सगळ्यांचाच. हो.